एवढं प्रेम करणारी फक्त आईच असू शकते ना दादा, इतकं प्रेम करणारी फक्त आईच असू शकते ना. तरी काही काही लोक सहज विचारतात आईला, आई काय केलं ग तू आमच्या करता? हे म्हणणारी लोक सुद्धा या ठिकाणी हिंदुस्थानात जन्माला आली. ऐका दादा, एक प्रसंग सांगत आलो महाराष्ट्रभर लोकांना, ऐका. एक माय, गरीब घरातली माय, लहानपणी असणार ते मुलगा लहान असताना त्या माईचा असणारा नवरा मरण पावला. पहा त्या ठिकाणी नवरा मरण पावला दादा त्या माईचा. पण नवरा मरण पावल्याच्या नंतर मुलगा हुशार आहे ना, त्याची हुशारी पाहिल्याच्या नंतर पहिलीच्या वर्गापासून त्या आईने त्याला शिकवला दादा, खूप शिकवलं त्याला दादा, खूप शिकवलं त्याला. मुलगा एवढं हुशार होतं ना, पहिलीच्या वर्गापासून तर शेवटच्या वर्गापर्यंत त्याने कधी नंबर नाही सोडला पहिला. आईला त्याची हुशारी पाहिल्याच्या नंतर आनंद वाटायचा, इतका आनंद वाटायचा ना आईला. 4 घरची धुनी भांडी जास्त करायची होती आई, 4 बांधाला जास्त खस्ता खायची ती आई. 10वीच्या वर्गापर्यंत पोरांना पहिला नंबर नाही सोडला, सोडता वर्ग. 11वीला पोरग गेलं पहिलाच नंबर, 12वीला पोरग गेलं पहिलाच नंबर. ग्रॅज्युएशनला ऍडमिशन टाकलं दादा, आणि ग्रॅज्युएशन करता करता MPSC UPSC ची परीक्षा त्या पोरांना दिली. UPSC ची परीक्षा दिल्याच्या नंतर पोरग IAS अधिकारी झाले. प्रत्येकाचे मायबाप त्या ठिकाणी स्नेह संमेलनाला, पालक मिटिंगला यायचे. पण पोरांना एकच वाक्य आईला सांगितलं होतं, आई सगळे आले तरी जमते, पण तू कधीच यायचं नाही. पोरग कलेक्टर झालं. मायबापांनो, या कार्यक्रमातून एक सिद्धांत घ्या. लोक इज्जत देतात तुमच्या खिशातल्या पैशाला, लोक इज्जत देतात तुमच्याकडे असलेल्या पदाला, लोक इज्जत देतात तुमच्याकडे असलेल्या प्रतिष्ठेला. पैशाला गायनाचार्य मंडळीत 3 नावं. ज्याच्याकडे गडगंज पैसा आहे लोक त्याला परशुराम शेठ म्हणतात, ज्याच्याकडे जगण्यापुरता पैसा आहे लोक त्याला परशु म्हणतात, आणि ज्याच्याकडे पैसेच नाही लोक म्हणतात कधी आला रे परशा. पैसा तेरे 3 नाम, परशा, परशु, परशुराम. हे लोकांनी दिलेले आपल्याला नाव आहे. तुम्हाला वाटत असेल मला लोक मानतात, माझ्याकडे लय इज्जत आहे, तुमच्या खिशातला असणाऱ्या पैशाला आहे. श्रीमंताची शेळी मेली ना महाराज, श्रीमंताची शेळी मेली ना, लोक सकाळ सकाळ दारात अख्खं गाव जमत, जय दादा, सगळं गाव जमत. आणि गरीबाची जर म्हातारी मेली ना, लोक तिकडे जात नाही, लोक म्हणतात हा कधी उपकार काढायचा. पोरग IAS अधिकारी झालं. त्या पोराच्या लहानपणी गावचे लोक ते नाव ठेवायचे ना, हे बिन बापाचं, हे असं जे म्हणायचे ना, ते लोक म्हणले वा वा वा, पोरग कलेक्टर झालं, कलेक्टर, आपल्या गावचं नाव रोशन केलं. आणि त्याचा सत्कार समारंभ आयोजित केला पाहिजे. कोणाचा? त्या पोराचा. केला ना महाराज. 1ली ते 4थी पर्यंतच्या शाळेत बाळू ज्या शाळेत शिकत होता ना, तिथं त्याचा सत्कार समारंभ आयोजित केला. गड्या बाळूने आईला सांगितलं, आई कलेक्टर झालो गड्या मी, IAS अधिकारी झालो. पण आई सगळे येते नाही, मित्र कलेक्टर झालेले, तहसीलदार झालेले, डॉक्टर झालेले, इंजिनियर झालेले, त्या मिटिंगला तिथं सत्कार समारंभाला सगळे येते नाही. पण तुला एकच सांगतो, तू येऊ नको, तू येऊ नको. त्याला लाज वाटायची स्वतःच्या आईची. त्याचं कारण काय होतं माहितीये का? त्याच्या आईने एक डोळाच नव्हता मारा. सगळे येते नाही, पण तू येऊ नको. आई मनातली मनात म्हणली, बाळू तुला मोठा करण्यासाठी जेवढे कष्ट केले होते बघ, 4 घरची धुनी भांडी केली, 4 बांधाला खस्त्या खाल्ल्या, एवढ्या करताच केलं होतं. तुला माही लाज वाटते ना, ठीक आहे, काय हरकत नाही, नाही येत. महाराज शाळेच्या वट्ट्यावरती पटांगणामध्ये बाळासाहेबाचा सत्कार चालू झाला. गावातला जो माणूस सगळ्या गावात म्हणत होता ना, गावातला जो माणूस सगळ्या गावात म्हणत होता ना, हा हे बिनबापाचं हे असंच उन्हाडक्या करीत हिंडण, बोबलं हिंडण, त्याच्याकडे माईक दिला. आणि तो सांगायला लागला, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. आम्हाला पहिल्यापासून माहिती होतं हे पोरग गावाचं नाव रोशन करेन, पंचकृषीचं करेन, समाजाचं करेन. बाळासाहेब मनात म्हणत होता, तू काय म्हणत होता हे फक्त मला माहिती आहे. कलेक्टर झालेला बाळासाहेब. आता लोकांसाठी बाळासाहेब झाला ना, एवढे दिवस उन्हाडक्या करणाऱ्या बाळ्या होता तो गावासाठी. सत्कार समारंभ चालू झाला. पण ज्या सरांनी 4थी पर्यंतच्या शाळेत त्या पोराला इमानदारीने मदत केली ना, पुस्तकं नसती तर पुस्तकं घेऊन दिली, वया नसल्या तर वया घेऊन दिल्या, ते सर भाषण करायला सुरुवात केली सरांनी. डोळ्यात टपटप पाणी आलं सराच्या, आणि सर म्हणले मी शिकवलेलं आज सार केलं बाळासाहेबांनी.
अरे गुरुला दुसरं काय पाहिजे, शिष्य मोठा झाला यातच गुरुला आनंद आहे. असं भाषण चालू होतं आणि लांब त्यांची नजर गेली होत्या गर्दीत. बाळासाहेबाची आई लांबून भाषण ऐकत होती. गुरुजींनी माईकवर आवाज दिला, ओ आई, आई या ना इकडे, या ना आई. आईला गैवरल्यासारखं झालं ना महाराज. कोणत्याच लग्न कार्यात आपुलकीनं बोलवलेलं नाही, कुठं समाजात मी गेलेली नाही, कुठं समाजामध्ये त्या ठिकाणी मी गेलेली नाही. पण आता मला आवाज दिला जातोय आणि मला आपुलकीने बोलवलं जाते. 3 रंगाची नाटी नेसलेली आई आहे, 3 रंगाचं लुगडं नेसलेली आई आहे दादा. खाली पाहिलं आईने, डोळ्यात टपटप पाणी आलं. ज्या आईला गावचं स्टेज माहित नाही, ज्या आईला गावात कोणत्याच कार्यक्रमाला यायचं माहित नाही, त्या आईला कडेला एक खुर्ची दिली, खुर्ची, आणि आईला बसवण्यात आलं. आईने सगळा कार्यक्रम होईपर्यंत वर नाही पाहिलं. पण बाळासाहेबाचं वाकड्या नजरेने लक्ष आईकडे. आई मनातली मात माझा तुला सांगितलं होतं येऊ नको, तू आली, चव घातली ना माझी, आता घातली चव माझी. कार्यक्रम संपला गाड्या. कार्यक्रम संपून आई घराच्या दिशेने गेली, बाळासाहेब घरी गेले. आईला म्हणले, आई झालं ना तुझ्या मनासारखं, झालं ना समाधान तुझं, येऊ नको म्हणलं होतं ना, घातली चव माझी, घातली चव माझी. आता मी शपथ घेतो, तू 1 महिना माझ्याकडे वेळ आहे, वेटिंग पिरियड आहे माझ्याकडे 1 महिन्याचा. 1 महिन्यात माझं जॉईनिंग आहे आणि मी जॉईनिंगला जाणार आहे. पण मी आत्ताच पिशवी भरतो, कारण तू माझी चव घातली, मला तुझ्यात नाही राहायचं. आईच्या डोळ्यात पाणी आलं. बाळू 2 मिनिटं माझं ऐक. अरे बाळू फक्त 2 मिनिटं माझं ऐक. अरे मला नव्हतं यायचं रे बाळू पुढं, पण मला तरी काय माहिती, गुरुजी बघतील आणि मला आवाज देतील आणि मग मला स्टेजवर यावं लागेल, तुझ्या आनंदात विरजन पडन. मला काय माहिती बाळू, नव्हतं यायचं मला पुढं, पण मला माफ कर रे बाळू, मला गडबडीमध्ये काय नाही सुचलं. बाळू मला शब्द बोलू नको आई, शब्द बोलू नको आई. मी निघालो, बॅग भरली आणि कलेक्टर साहेब गेले मारा. गेल्याच्या नंतर तिकडेच जॉईनिंग झाले, तिकडेच लग्न केलं, तिकडेच मुलं झाले. आणि 15-16 वर्षांनी साहेब त्या कलेक्टरची नोकरी, खासदारकीचं इलेक्शन लागलं आणि फिरत्या भरारी पथकामध्ये कलेक्टरला ड्युटी देण्यात आली, ती त्याच्याच तालुक्यात. त्यानं फक्त काय करायचं, जिथं जिथं त्या ठिकाणी मतदानाचे केंद्र आहे ना, तिथं फक्त गस्त घालायची, भेटी द्यायच्या, काय अनुचित प्रकार घडू नये म्हणून. बाळासाहेब तालुक्याच्या ठिकाणी विश्रामगृहात मुक्कामी आले आदल्या दिवशी. सकाळी बाळासाहेब उठले, फेर फटका मारायचा छंद बाळासाहेबांना. कलेक्टर साहेबाला, कलेक्टरला सहज आठवलं, अरे हे तेच हॉटेल आहे जिथं माझी आई मला लहानपणी घेऊन यायची, मग मी वडापाव खायचो, आई मला लॉलीपॉप घेऊन द्यायची, चॉकलेट घेऊन द्यायची, आम्ही एसटीत बसून गावाकडे जायचो. अरे जवळ तर माझं गाव आहे, खेडगाव 8 किलोमीटर. बाळासाहेबांनी ताफा गावाच्या दिशेने वळवला. म्हणले मतदान केंद्रामध्ये परत येऊ, पण तोपर्यंत सुरुवातच नाही गावातून करू. बाळासाहेब गावात गेले. जिथं कच्चे रस्ते होते ना माय बापानं, तिथं सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झाले. जिथं पत्र्याची घरं होती तिथं 2-2, 3-3 मजली बिल्डिंगा उभ्या राहिल्या होत्या. गाव अख्खं बदललं होतं. बाळासाहेबाची पाऊलं आपसुकच स्वतःच्या घराच्या दिशेने निघाली. कावल्यारू घर बाळासाहेबाचं. भला मोठा काँग्रेस वाढलेला घराच्या समोर महाराज. जसं काय तिथं 7-8-10 वर्षापासून कुणी राहतच नाही. फळी मोडलेला दरवाजा, एक फळी त्याची तुटून पडलेली, एकच फळी. बाळासाहेब तिथून ते काँग्रेस बाजूला करीत करीत आतमध्ये गेले महाराज. घरात गेले. सगळं घर धुळीने माखलेलं, धुळीने माखलेलं घर. बाळासाहेबाला आई जिथं बापाच्या फोटोला दररोज अगरबत्ती लावायला लावायची ना गोरख भाऊ, त्या फोटो जवळ बाळासाहेब गेले. तो फोटो बापाचा हातात घ्यायचा प्रयत्न केला आणि त्याच्या पाठीमागून एक चिठ्ठी पडली महाराज. बाळासाहेबांनी त्या चिठ्ठीवरची धूळ झटकली आणि बाळासाहेब चिठ्ठी वाचायला लागले. त्या चिठ्ठीत मजकूर असा लिहिला होता, प्रिय बाळू आणि लोकांचे बाळासाहेब, अरे मी तुझी आई. प्रश्न पडला असेल तुला की अडाणी आईने पत्र लिहिलं कसं काय, पण तो शेजारचा ठकू काकूचा पप्प्या नाही का, त्याच्याकडून लिहून घेतलं गड्या पत्र. बाळू, 1लीच्या वर्गापासून 10वीच्या वर्गापर्यंत शेवटचा नंबर तू सोडला नाही. 11वी-12वीला सुद्धा पहिला नंबर तू सोडला नाही. अरे पहिल्या नंबराने पास होणारा बाळू आहे ना माझा. अशी छाती अभिमानानं फुलून जायची माझी. 4 घरची दोन्ही भांडी जास्त करायची, 2 घरची त्या ठिकाणी शेणकूर जास्त करायची. अभिमान वाटायचा मला. कोणत्याच नाही संमेलनात तुम्हाला बोलवलं नाही याचं मला वाईट नाही वाटलं. तुला माझी लाज वाटायची याचं मला वाईट नाही वाटलं, कारण मला एक डोळा नव्हता. अरे त्या दिवशी सुद्धा तुझ्या सत्काराच्या टायमाला मला पुढे नव्हतं यायचं.
पण त्या गुरुजीने पाहिलं मला पुढे घेतलं, मी तरी काय करू बाळू, अशी म्हणणारी आई आहे दादा. आणि ते पत्र बाळूने वाचत वाचत असताना खाली एक मजकूर लिहिला होता, तुला माझी लाज वाटायची ना बाळू, कारण मला एक डोळा नाही म्हणून, पण ऐक ना मला एक डोळा का नाही. बाळू तुला जन्म झाला रे, जन्म झाल्याच्या नंतर इतका गोंडस तू जन्माला आला ना बाळू, की सगळं चांगलं, हातपाय चांगले, सगळं धडधाकट तुझं, पण तुला एक डोळाच नव्हता बाळू. डॉक्टर माझ्याकडे आले आणि डॉक्टर म्हणले तुमच्या बाळूला एक डोळा नाही, जर कुटुंबातल्या कोणाचा जर डोळा दिला आणि त्याची ऑपरेशन करण्याची परिस्थिती पर्यंत जर आपण तो डोळा बसवला, त्याला काही कळायचं आहे तो डोळा मॅच होऊन जाईल. मी क्षणाचाही विचार नाही केला, म्हातारी माझे काय 10 गेले 3 राहिले, मी क्षणाचाही विचार नाही केला बाळू. मी विचार असा केला की माझा पोरगा नाही, 2 डोळ्याने हे जग पाहिलं पाहिजे, म्हणून मी माझा एक डोळा काढला बाळू आणि तो तुला दिला, आणि त्याच्यानंतर तू हे जग पाहायला लागला. मायबाप बाळासाहेबांना ते पत्र हातात घेतलं, छातीशी लावलं, ढसा बाळासाहेब रडायला लागले. बाळासाहेब विचार करायला लागले, आता जर माझी आई हयात असते ना, कडकडून पायाला मिठी मारली असती आणि आईला सांगितलं असतं माफ कर मला, फार मोठा गुन्हा माझ्या हातून झाला. पण आता बाळासाहेब किती रडले, किती दिवस रडले, किती महिने रडले, किती वर्ष रडले, म्हणजे बाळासाहेबाच्या आई बाळासाहेबाला जिवंत भेटणार होती. गेलेली व्यक्ती परत येत नाही म्हणत तुकोबरांच्या अभंगाचं सारच आहे सगळ्या, हे पुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसे कळवळ्याची जाती तरी लाभाविन प्रीती पोटी भारवा. हे त्याचं सगळं सहन करण्याची ताकद त्या आईमध्ये असते. बाळासाहेब किती महिने किती वर्ष रडले म्हणजे आई माघारी येणार आहे. परत नाही दादा गए हुए कभी आते नहीं, उनकी याद आती है, पण ती आई तुम्हाला मला परत भेटत नाही. एका आईचंच पुण्यस्मरण करतोय ना हा परिवार, एका माऊलीचंच पुण्यस्मरण करतोय ना हा परिवार. 2 पोरांना सोडून ही आई निघून गेली, 3 पोरींना सोडून ही आई निघून गेली. 2ही पोरांना गावात समाजात भावकीत फार मान असेल, सन्मान असेल, इज्जत असेल, पण कोटवरती झोपलेली आई असेल आणि पोरं घरी आल्याच्या नंतर एक वाक्य बोलत असेल, बाळा हे बाळा दबून आला का, ही म्हणणारी आई जी गेली ना वर्षभरापूर्वी, ती आई परत नाही भेटत महाराज, ती आई परत भेटत नाही. झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करतो.